मानवतेविरोधातल्या गुन्ह्यांप्रकरणी बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मृत्यूदंडाची शिक्षा, तिथल्या आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायाधिकरणाचा निर्णय. मानवाधिकार संदर्भातले सर्व आरोप फेटाळत विद्यमान बांगलादेश सरकारचे प्रमुख डॉक्टर युनूस सूड भावनेनं कारवाई करत असल्याचा शेख हसीना यांचा आरोप. दिल्ली कार स्फोट प्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी अमीर रशीद अलीची रवानगी 10 दिवसांच्या NIA कोठडीत. या प्रकरणी आणखी एकाला श्रीनगरमधून अटक. भारत कोणत्याही प्रकारच्या युद्धाला प्रत्युत्तर देण्यास सज्ज, दहशतवादाचं समर्थन करून प्रोत्साहन देणाऱ्यांना योग्य आणि चोख उत्तर देणार, लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी. शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी बियाणांमधील संशोधन आणि विकासाला चालना देण्यासह साथी पोर्टलवर नोंदणी करण्याचं केंद्रीय कृषी मंत्र्यांचं सर्व कंपन्यांना मुंबईतल्या कार्यक्रमात आवाहन. बनावट बियाणं नष्ट करण्यासाठी तंत्रज्ञानाचा समावेश करण्याकडे लक्ष वेधत बियाणांच्या क्षेत्रामध्ये नवोन्मेष आणण्याची गरज एशियन सीड काँग्रेसमध्ये मुख्यमंत्र्यांकडून अधोरेखित. देशाची ऊर्जा सुरक्षा बळकट करण्याच्या दिशेनं एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत सार्वजनिक क्षेत्रातल्या भारतीय तेल कंपन्यांनी अमेरिकेसोबत प्रथमच LPG आयातीसाठी केला करार. इलेक्ट्रॉनिक घटक उत्पादन योजनेच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत 7,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या 17 प्रकल्पांना मंजुरी. 60,000 कोटींचं उत्पादन आणि 11,000हून अधिक रोजगार अपेक्षित. सौदी अरेबियात मदिनाजवळ झालेल्या रस्ते अपघातात 45 भारतीय नागरिकांचा मृत्यू. राष्ट्रपती आणि पंतप्रधानांकडून दुःख व्यक्त. आणि टोकियो इथे आयोजित डेफलिम्पिकमध्ये भारताच्या नेमबाजांनी चमकदार केली कामगिरी. धनुष श्रीकांत, अनुया प्रसाद यांची सुवर्णपदकाची कमाई. भारत पदक तालिकेत दुसऱ्या क्रमांकावर.